चिपळ्यांचा ताल लागला की भक्तीची लय निर्माण होते. नृत्य आणि भजन यांमुळे मनातील अशांतता निघून जाते आणि भक्तीची उमेद निर्माण होते. चिपळ्यांचा नाद आणि भक्तीचा गजर यामुळे वातावरण भारावून जाते. चला तर मग प्रभू गुणगुणात आपण सामील होऊया. आपल्या समोर भाग्यश्री ढोकरे सादर करत आहे टाळ बोले चिपळीला. चिपळ्यांचा
जो काही लय निर्माण होतो त्यामुळे आपल्यामध्ये भक्ती निर्माण होते आणि त्याचबरोबर मनामध्ये असलेली अशांतता ही सर्व निघून जाते। आणि या चिमुरडीने इतकं सुंदर गायन केलेलं आहे। प्रथम तर आपण सर्वजण तिचं नक्कीच कौतुक करूया, कारण फक्त गुरुजनांनी शिकवलं तर ते शिकवून त्यांचं काम पूर्ण करतात, पण नंतर सादर कसं करायचं त्याचा अभ्यास किती केला पाहिजे हे आपल्यासमोर जिवंत उदाहरण आहे की तिने अतिशय मेहनत घेऊन अतिशय तालासुरात छानसं गाणं सादर केलेलं आहे। त्यासाठी तिच्यासाठी जोरदार टाळ्या, आणि ती अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करते।